हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आज आम्ही चाललो आहे मालवणला आणि ऑलरेडी खूप उशीर झाला आहे, तर तुम्हाला रिक्षामध्ये भेटतो मी. बाय. मला गाईज आता आम्हाला रिक्षा भेटली आहे. लेट खूप झालं आहे आणि बघू शकतात आम्ही लोक कसे बसले आहे रिक्षामध्ये. एकदम बसायला जागा नाही, एवढा साखी वाटीने बसलो. शेअरिंगला बसलं शेअरिंग. तर आमची कुडाळला जायची ट्रेन पनवेलवरून आहे आणि आता आम्ही गोरेगाव स्टेशनला चाललो आहे. तर गाईच आता आम्ही गोरेगावला पोचलो आहे. ती इंट्रोडक्शन राहिलेलं कोण कोण आहे ब्लॉगमध्ये, तर तुम्ही बघू शकता. दादा, हा दुसरा दादा आला आणि ह्याला तर भेटलेच आहे तुम्ही. आणि तर ट्रिप प्लॅनर इकडे, सेट इकडे. ते बघा पनवेलची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 2 वर लागली आहे. तर गाईज आम्ही आता ट्रेनमध्ये बसलो आहे पनवेलच्या. तर तुम्ही बघू शकता न्यू मेंबर ॲड झाले इकडे आहे आणि थोड्याच वेळात ट्रेन निघणार आहे पनवेलसाठी. टाइमपाससाठी आम्ही लुडो खेळतोय, तुम्ही बघू शकता. हे बघा, एकदम सिरियस. ब्लू आहे, ब्लू माझं आहे 5 रुपयाचा बक्षीस आहे. ए भाई साहब, चीटिंग कर रहे. अरे रेड काय करू मी? गोलू खेळा. चिटिंग होते. गोलूचं मन मोठं आहे, खेळ. गोलूचं मन मोठं आहे, खेळ बोलतो. हे मग माझा पर्पल आहे. लेडीज कलर का दिला मला? आलो बाहेर आलो. भाई साहब, गाईज मी गेम खेळतो, माझं शहा नाही पडत आहे. गाईज आता वाजले 11:30 आणि आम्ही पोचलो आहोत पनवेलला, तुम्ही बघू शकतात. आणि सगळे पुढे निघाले, मी शॉर्टसाठी थांबलोय. तर थांबा, दाखवतो सगळ्यांना. यो गाईज, यो व्हॉट्सअप गाईज. आमची गाडी भेटत नाही गाईस, लोकलनी जायला लागेल वाटतं. याच ट्रेनने आलेलो आम्ही. तर आता तुम्हाला भेटू आम्ही जेव्हा गाडीवर बसू. बाय. तर गाईज इकडे आमचा पोपट झालेला आहे. मला वाटलेलं 5 नंबर प्लॅटफॉर्मवर असेल ट्रेन, पण 7 नंबरवर आहे. आणि आम्ही कशी वाटते वर्कआउट? कार्डिओ करायला कसं वाटतं रात्रीचं? रात्रीचे 12:30 वाजता आम्ही सोडत आहे ना. कार्डिओ काय लोक करतात रात्रीचं. आम्ही जर करतोय फक्त, आम्हाला काय करायचं नव्हतं. भाई एन्जॉय करायचं आधी करतं काय मला तर नाही वाटतं. एनिवेज आम्ही ट्रेनकडे पोचलो तेव्हा मी मला दाखवतो ट्रेन येताना आणि बसलो तेव्हा. तर गाईज एक नवीन मेंबर ॲड झाली माझी बाई. हा हे करा गाईज, गरज आहे. शकर भराय. काय जातात ट्रेनमध्ये बसलोय आम्ही, तुम्ही बघू शकता. सगळे पोचलोय सोबत आणि गाडी हल्ली आहे. तर
गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तू कस काय अच्छा बोल उल्हासनगर रत्नागिरी झालंय ना काय हा झालंय रत्नागिरी झालंय. आउट आउट रत्नागिरी झालंय हा ठीक आहे यार शिट शिट. जिंकली असती जाऊ दे येऊ दे ना बॅग चेक भास्कर भाई भास्कर ना भाई कॉन्टेंट आहे ते माझ्यासाठी. कॉन्टेंट आहे भाई कॉन्टेंट आहे. रिॲक्शन इकडे देत आहेत कॉन्टेंट इकडे. मी सगळे झोपतोय. भेटूया उद्या सकाळी. बाय गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही कुडाळला पोचतोय 10 वाजता एक्झॅक्टली. आणि आम्ही आता शोधतोय कुठून जायचं आहे, रस्ता कुठे आहे, ST स्टँड कुठे आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता आता कुडाळच्या स्टेशनच्या बाहेरमध्ये उभं आहे आम्ही. आणि हे बघा काय भारी स्टेशन बनवलं आहे. एक नंबर स्टेशन बनवलं आहे. हे बघा सिंधुदुर्गचा राजा कुडाळ हे सगळं लिहिलं आहे इकडे. जे वंडरफुल स्टेशन असं बनवलं एकदम भारी. कुडाळ बाहेर आलं तर सगळी सुविधा इकडेच आहे. सब रिक्षा आणि यो आतापर्यंत मस्ती चालू नाही झाली आहे. रूमवर पोचल्यावर होईल. आणि थोडा खाऊया पण पोट भरल्या नाही आपण खालीच आहे. तर भेटूया STवर. गाईज आता आम्हाला ST भेटली आहे मालवणसाठी. आणि थोड्याच वेळात मालवण पोहोचून जाऊ. तोपर्यंत तुम्ही निसर्गाचा आनंद घ्या कोकणाचा. बाय.
तर गाईज आम्ही आता मालवण बस डेपोला पोचलोय आणि थोड्याच वेळात आम्ही इकडून जाणार आमच्या हॉटेलला. त्याचं नाव आहे सायमन किंग आणि मी रूम टूर देतो तुम्हाला थोड्याच वेळात. गाईज आम्ही पोचलोय. हा हॉटेल आहे आमचा. गाईज आता रूमवर पोचलो. तर गाईज फ्रेश होऊन आम्ही सगळे निघालोय आता मालवण फिरायला. पण सगळ्यात मेन गोष्ट आम्ही सगळ्यांनी काहीच खाल्लं नाही. तर आता आम्ही सगळ्यात आधी हॉटेलला जाणार खायला. तर तुम्हाला दाखवतो काय काय डिश खाणार आहे आम्ही. तर गाईज आम्ही इकडे मालवण फिरायसाठी आहे ना रेंट केली आहे स्कूटर. तुम्ही बघू शकता पाठी सगळे रेडी आहे. हाय कर ना. आणि ते लोक तिकडे येत आहेत. ही आमची सवारी स्कूटी आहे. 5G आज संध्याकाळपर्यंत आम्ही 5G आहे याच्यावरच असू. आता संध्याकाळपर्यंत आम्ही याच्यावरच फिरणार आहे. आधी आम्ही थोडं खाऊ पिऊ कारण खूप भूक लागली आहे. सकाळपासून उपाशी काहीच आलोय नाही आम्ही खाल्लं. बिचारे. आणि सगळं एकाच माणसामुळे होतं. हा, तो. आमच्या ग्रुपमधला एक तो अरे सगळेच ब्लॅक घातले. तो चष्मा लावलेला. और से देखो ये आदमी को. उस शख्स ने कुठे पण भेटेल तुम्हाला त्याला डायरेक्ट समजून घ्या. समजून घे. सोडा विषय सोडा. गाडी दिली ना तुम्ही लोकांनी. कारण तू कॅप्टन आहे ना. नाही खराब आहे. खराब आहे. चालेल मला जाऊ दे. सगळ्यात खराब ड्रायव्हर इकडे गाईस इकडे. हा अरे कॅप्टन चालले. अरे थांबा हो कॅप्टन. चला चला सगळे चला चला. किंग्स ऑफ किंग्स. आम्ही दोघंच आहे म्हणून पुढे आम्ही सगळ्यांच्या आलोय. भाई इकडे ना खूप रिस्की आहे बस चालवणं. म्हणजे एकदम बारीक बारीक रस्ते आणि 2 बस आले तर गेम खल्लास डायरेक्ट. तर गाईज आम्ही इकडे थांबलेलो यशराज हॉटेलमध्ये खायसाठी. आणि हॉटेल सिंधुदुर्ग फोर्टच्या रस्त्यावरच पडतो. करू शकता. आम्ही मिसळपाव खाणार आहे. मिसळ नाही रे, बटाटा उसळ. हां तेच काय वडा उसळ मागवते खायसाठी. सगळे खात आहेत. तर गाईज आमचा आता नाश्ता झाला आहे आणि आम्ही परत सुरुवात केली आहे आमच्या प्रवासासाठी. आणि आमचं पहिलं डेस्टिनेशन सिंधुदुर्ग फोर्ट आहे. तर आता तुम्हाला फोर्टवर भेटतो. तर गाईज आम्ही मालवण जेटीला पोचलो आहे आणि इकडे सिंधुदुर्ग किल्ल्याचा तो तिकीट घ्यायला पडतं. आणि सिंधुदुर्ग किल्ला तो बघा समोर. ॲक्च्युली हा किल्ला मुरुड जंजिरा जो अलिबागला आहे त्याचा कॉपी आहे. पण खूप मोठा आहे आणि हा महाराजांनी बनवला आहे. सो हा मुघलांचा नाही आहे. म्हणजे आपल्या महाराजांचा आपल्या दैवतचा आहे. सो तुम्हाला दाखवतो मी पूर्ण किल्ला. गाईज आम्ही सगळे जॅकेट घालून रेडी आहे आणि आता बोटचा वेट करतो आहे. आणि बोटमध्ये बसणार आणि थेट किल्ल्याकडे जाणार. तुम्ही तो 8 तिकीट. तर गाईज आपली बोट चालू झाली आहे.
तर गाईज आपण आता पोचलोय किल्ल्याजवळ. समोर चालत चालत जातो इकडून सगळे उतरलो. तर गाईज हा आहे किल्ल्याचा एंट्रन्स. तुम्ही बघू शकता थोडा मजबूत दरवाजा आहे इकडे. लॉक आहे ना, लॉक आहे ना गेटच्या. गाईज एक विशेष सूचना, कोणी किल्ल्यावर घाण करू नये. कधी पण आले तर जे पण कचरा असेल बॅगमध्ये गोळा करा आणि कुठेतरी डस्टबिनमध्ये नंतर टाका, पण किल्ल्यावर घाण नका. हे बघा हा मॅप आहे. तर किल्ल्यामध्ये एंटर केल्यानंतर किल्ल्याचं म्हणजे ग्रामपंचायतचे लोक 5 रुपीज पर पर्सन अशी एंट्री फीज लावली आहे. तर खूप चीप आहे आणि ते आपल्याला द्यायलाच पडणार. तर गाईज हे शिवराजेश्वर देवस्थान म्हणजे आपल्या महाराजांचं एकमेव देऊळ तुम्हाला दाखवतो आता. सुंदर असं देऊळ बनवलं. गाईस शिवाजी महाराजांच्या देवळात बाजूला एक म्युझियम आहे. तर त्याच्यामध्ये खूप जुन्या वस्तू आहे. तर चला बघूया. गाईस तुम्ही बघू शकता राजगड किल्ला. स्वराज्य स्थापनेची सुरुवात इकडूनच झालेली. लाठीकाठी, दुर्बीण आणि होकायंत्र. तर गाईज होकायंत्र म्हणजे कंपस 100 वर्षे जुनी आहे. हा लॉक आहे जुना, आणि जे तो परशू लावतात त्याचं. कर्णा. तर गाईज हा एक म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे जुन्या टाईमचा, कर्णा नावाचा. आणि इकडे भांडे आहेत जुने काळचे. आणि महाराजांचा मुकुट, महाराजांची पेंटिंग, ते घालणारे खायची ढाल. ही एक बोटचा मिनिएचर बनवला. तोफ आणि गोळे. आणि गाईस हे देवघरात ठेवणारी वस्तू सगळे. आणि इकडे तुम्ही बघू शकता गणपती बाप्पांचा एक सुंदर असा मूर्ती बनवली आहे. आणि तलवार, दांडपट्टे, मोठी तलवार, विटा. तुम्ही बघू शकता हे श्री महादेव मंदिर आहे. आणि भुहेरी मार्ग तो तिकडे. आम्हाला ॲक्च्युली झालं आहे खूप लेट, आम्ही आलो लेट. तर थोडा टाईम नाही आहे मंदिरला व्हिजिट करायला. तुम्ही बघू शकता पण इकडून. हर हर महादेव. आम्ही एक पॉईंटला चढतोय, सगळे पळत जात आहेत आणि पोचल्या. वाव, हे बघा
तुम्ही बघू शकता हे नजारा. त्या साईडवरून आम्ही आलेलो. आणि इकडे पूर्ण समुद्र दिसतोय. व्ह्यू खास तुम्ही बघू शकता की इथे किल्ल्याचा हा व्ह्यू, समोर समुद्र आहे आपला सिंधुदुर्ग समुद्र. गाईस हे सगळं ट्राय नका करू इकडे येऊन कधी. उचलतोय हे बघा हा मुलगा ज्याप्रमाणे फोटो काढतोय, प्लीज काही असं काही ट्राय करू नका, ज्याने आपली हानी होईल आणि काही ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस असतात. हे गाईस तुम्ही बघू शकता इकडे महाराजांचे हँडप्रिंट्स आहेत. गाईस महाराजांचे फूटप्रिंट्स रेकॉर्ड करायची खूप कोशिश केली पण ते विजिबलच नाही होत आहे. हँडप्रिंट्स तुम्ही बघू शकता, ते दाखवले मी आता तुम्हाला. बाकी फूटप्रिंट्स तर दिसत नाही आहे. हनुमान मंदिर आहे, एंट्रन्सला होतं, मिस आऊट झालेलं माझ्याकडून स्टार्टिंगमध्ये. आता आम्ही एक्झिट घेतो आहे याच्यामधून, किल्ल्यामधून, कारण खूप उशीर झाला आहे आम्हाला आणि आम्हाला 1 तासच दिलेला मोजून बघायसाठी. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, राजमाता जिजाऊ मातेचा विजय असो, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो. ओम नमो पार्वती पते हर 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 महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. तर गाईज आता आम्ही किल्ल्यावरून आलो आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे लाईफ जॅकेट तिकडे कॅबिनमध्ये डिपॉझिट करायला पडतात आणि डिपॉझिट करून आपण आता दुसऱ्या लोकेशनला जाऊ. तर बघूया कोणतं असेल ते दुसरं लोकेशन. टिल देन बाय.